प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही नाही तर काही प्रॉब्लेम असतातच, पण त्या प्रॉब्लेमला बाजूला ठेवून आपण ना आपल्या शरीराला पहिले प्रायोरिटी द्यायला पाहिजे. आणि हे मला खूप लेट समजलं बरं. तर त्यांनाच कुठं ना कुठं कमी करण्यासाठी मी रोज सकाळी माझा मॉर्निंगचा रुटीन तो म्हणजे मला सणामध्ये बसून छान असं गरम गरम आफ्रेश पिणं असतं. कारण लाईफमध्ये कितीही प्रॉब्लेम असू दे, शरीरामधले प्रॉब्लेम कमी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि आज ना घरामध्ये भाजीला काहीच नव्हतं, तर जी वांगी होती 2-3 पडलेली, तर त्याचीच आज हजबंडला मस्त अशी कच्चं भरीत करून दिलं. आणि जे कंटेनर होते, आज भाजीपाला आणायचा होता, तर ते कंटेनर आहे ना आजच धुवून ठेवले, कारण ते छान असे वाळून जातील. आणि मस्त इथं आपलं तोपर्यंत भरीतसुद्धा रेडी झालं होतं. आता भरीत हे वालं कच्चं जे असतं ना, ते हजबंडला खूप जास्त आवडतो. बघा, आता खूप दिवसांपासून विचार चालू होता की हेअर कट करायचा. त्याचा काही मुहूर्त लागतच नव्हता. तर आज हेअर वॉश केला होता आणि पार्लरवाल्या ताईसुद्धा फ्री होत्या, तर त्यांना म्हटलं चला आज हेअर कट करून द्या. तर हेअर कट तरी झाला माझा, पण मला काही तेवढा आवडला नाही, सो तेवढं मी तुमच्याबरोबर डिटेल शेअर केला नाही. बरं, आता ते झालं की लगेच ना गुरुवारच्या बाजारामध्ये बाजार आणण्यासाठी गेलो. का तर आता बाजार जर आज आणला नसता तर फ्रीज तर माझं पूर्ण रिकामच राहणार होतं. मग मी पटकन भाजीपाला घेतला आणि आम्ही बाहेर निघालो. आणि काही खाणार नाही असं तर होतच नाही, स्पेशली मी तरी काही खात नाही, पण हजबंडला तर मात्र लागतं. तर त्यांनी छान असे कटभजे एन्जॉय केले. आणि त्यानंतर घरी आलो, जेवण वगैरे केलं. आणि आज होतं क्रिसमस डे, तर तिथं आहे ना मुलींना थोडंसं बाहेरचं काहीतरी दाखवून आणू म्हणून ना इथं नांदेडमधील गोदावरी येथे छान डेकोरेशन करतात दरवर्षी, तर तेच त्यांना दाखवण्यासाठी आणलं. आणि हे जे आहे ना, जिथं जिथं आम्हाला क्रिसमस ट्री आणि जिथं जिथं क्रिसमसचे सांटा दिसत होते, त्याचे छान छान व्हिडिओ आणि फोटो घेणं चालू होतं. आणि मस्त मुली आहे ना एन्जॉय करत होत्या. आता इथं आहे ना फक्त तुम्ही असं एन्जॉय नाही करणार, तर इथं तुम्हाला खायला प्यायला सुद्धा खूप मिळतं. आणि मुली आहे ना छान खाऊन पिऊन एन्जॉय करत होत्या. आणि आता किती जरी तुम्ही मुलींना एन्जॉय करवलं आणि किती जरी काही करवलं ना, तरी त्यांना असं करायचंच असतं. बघा, आता इथं आहे ना काहीतरी एक छोटं कारण घेऊन आम्ही रडत होतो. आता या रडक्या मुलीला घेऊन आम्ही घरी आलो. आणि आल्यानंतर थकलेली मुलगी माझी तिच्या भाषणाची प्रॅक्टिस करत होती. चला तर मग सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय एव्हरीवन.